सुतार समाज हा देशातला कष्टकरी आणि स्वाभिमानी समाज असून सुतार समाजातील बांधवांचे कार्य अनेक क्षेत्रात पाहायला मिळते. देशाचे आर्थिक जनगणनेनुसार सुतार समाज हा मागासला समाज असून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2023 साली प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना स्थापित केली. या योजनेचा उत्साह देशभरातील सुतार समाजात पाहायला मिळाला. त्यामुळे सुतार समाजात जागृती निर्माण झाली. विविध उपक्रम हाती घेतले गेले. विश्वकर्मा इंटरनॅशनल ट्रेड असोसिएशन या असोसिएशनची बैठक 7 एप्रिल रोजी हॉटेल सूर्या येथे पार पडली. या बैठकीस सुतार समाजाचे 90हून अधिक उद्योजक उपस्थित होते. बैठकीची सुरुवात भगवान श्री विश्वकर्मा पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. विश्वकर्मा इंटरनॅशनल ट्रेड असोसिएशनचे सरचिटणीस नारायण क्षीरसागर यांनी विटाचे महत्त्व पटवून दिले, तर विटाचे अध्यक्ष आनंद सूर्यवंशी यांनी विटाचे उद्दिष्ट आणि त्याचे उद्योजकांना होणारा लाभ याबद्दल सांगितले. वेळेचे महत्त्व ज्या उद्योजकाला कळते तोच यशस्वी ठरतो आणि याच वेळेचे महत्त्व पटवून देण्यास विटाचा या बैठकीसाठी जे उद्योजक सकाळी 9च्या आधी आले त्यांना सन्मानित करण्यात आले. वेळेचे महत्त्व ज्या उद्योजकाला कळते तोच यशस्वी ठरतो आणि याच वेळेचे महत्त्व पटवून देण्यास विटाचा या बैठकीसाठी जे उद्योजक सकाळी 9च्या आधी आले त्यांना सन्मानित करण्यात आले. या बैठकीमध्ये नाशिकमधील डिजिटल मार्केटिंग उद्योजक निखिल भालेराव यांनी उद्योजकांना मार्गदर्शन केले. वाढत्या व्यवसायात डिजिटल मार्केटचा कशाप्रकारे वापर करावा याचे विश्लेषण देण्यात आले. तसेच आर्थिक सल्लागार म्हणून लोटन गवळे यांनी उद्योजकांना आपल्या व्यवसायाची क्षमता ओळखून त्याला कसं वाढवता येईल, मार्केट स्ट्रॅटेजी, व्यवसायासाठी लागणारा भांडवल कशाप्रकारे उभारता येईल याचे विश्लेषण दिले. आपण फक्त लाईक करून सोडून देतो. आपण काय करू शकतो, तो व्हिडिओ डाउनलोड करणे आणि वेगवेगळ्या व्हॉट्सॲपच्या ग्रुपमध्ये टाकणे आणि फक्त शेअर करणे. मी यासारखं प्रोडक्ट बनवू शकतो, अधिक माहितीसाठी संपर्क करा. ओके, सो हे होतं आजचं. निसर्गाचा नियमच मी परत सांगेल, आधी पेरावंच लागतं मगच उगवतं. आधी आपल्याला सुरुवात करावीच लागेल तरच आपल्याला फळ भेटणार. थँक्यू. तेव्हाच येते जेव्हा तुमची व्हिजिबिलिटी वाढते. बऱ्याच आपल्याकडे मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. आता कॅपिटल फूड्स, चिंग चायनीज, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे चिंग चायनीज, कॅपिटल फूड्स अंबडला आहे, हे मला नंतर कळालं. सो अशा बऱ्याच कंपन्या आहेत ज्या खूप छान करतात, परंतु त्यांना मार्केटिंग आणि ब्रँडिंगवर खर्च नाही करत. आपण ब्रँडिंग आणि मार्केटिंगवर खर्च करायला पाहिजे. तो इन्व्हेस्टमेंट आहे, तो म्हणजे एक्सपेन्स नाही आहे. सो त्याच्याने सुद्धा बिझनेसची व्हॅल्यू वाढते, ब्रँडची व्हॅल्यू वाढते, त्याच्यावर फ्रँचायझिंग करण्याची तुम्हाला संधी पुढे मिळते. टेक्नॉलॉजीचं इंटिग्रेशन किंवा ऑटोमेशन, आपला बिझनेस किती टेक्नो सेवी आहोत आपण, हे पण कारण की तो डेटा तुम्हाला मिळत राहतो. आणि डेटा ड्रिव्हन बिझनेस मॅनेजमेंट ही एक प्रॅक्टिस आहे, जे डेटाच्या आधारावर निर्णय घेत जाणं आणि पुढे पुढे कंपनीला नेणं. सो ऑटोमेशन किंवा टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन जर केलं तर डेटा जो येतो त्या डेटाच्या आधारावर सुद्धा बिझनेसला लीड करता येतं, व्हॅल्युएशन वाढवता येतं.
4th पॉईंट आहे अडॉप्ट ऑब्जेक्ट ओरिएंटेड अकाउंटिंग प्रॅक्टिस, जी मी 10 पैकी 9 कंपन्यांमध्ये बघत नाही. ऑब्जेक्ट ओरिएंटेड अकाउंटिंग प्रॅक्टिस म्हणजे म्हणजे आपण खर्चाचे बिलं बिलच टाकतो टॅलीमध्ये, परंतु आपल्याला जायचं कुठे, व्हॅल्यू कुठल्या न्यायची आहे, कसं काय करायचं, ह्या वर्षी बुक्स कसे क्लोज करायचे, नेक्स्ट इयरला आपल्याला CC वाढवायला लागेल, तर ह्या वर्षी कसं क्लोज करायचं. आता मार्च एंड झाला, आता आपण कसं ते क्लोज CA कडनं फोन येणार, टॅक्सचा बिलं पाठवा, आपण एकदम घडबडीत हे ती एंट्री कुठली ती एंट्री कुठली आपल्याला आठवत नाही, बरोबर. वाउचर सापडत नाही, बिलं सापडत नाही, बऱ्याचदा रॉंग एंट्र्या, सस्पेन्स अकाउंट, एवढं सस्पेन्स अकाउंट फुगलेलं असतं, ते आपण रात्री 12 वाजेपर्यंत ते करत बसतो. अशी बरीच हॅसल आहे. ही ग्रोथ फेजमध्ये असलेल्या कंपन्यांचं हे असं आहे. म्हणून ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय की क्वार्टर टू क्वार्टर बुक्स क्लोज करणं, नेक्स्ट क्वार्टरला बघायचंच नाही बॅकएंडला जाऊन, क्वार्टर टू क्वार्टर बुक्स क्लोज करणं, म्हणजे शेवटच्या क्वार्टरमध्ये आपल्याला हॅसल येत नाही आणि बरोबर आपल्याला त्या ऑब्जेक्टला बुक्स क्लोज करता येतात, त्या व्हॅल्यूला आपण बरोबर पोहोचतो. रॅन्डम असं करून चालत नाही. सो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रॅक्टिस असली पाहिजे. कुठली एंट्री कुठे कशी इम्पॅक्ट देईल त्याच्यावर सल्ला कोणी कन्सल्टंट अपॉइंट करून CN बरोबर डिस्कस करून ते कळलं पाहिजे. अपॉइंट हाय प्रोफाईल एम्प्लॉई, ज्यांचं चांगला एक्सपिरियन्स आहे, आपल्या सिनियर ज्या व्हर्टिकलवर इमिजिएट ज्या आपल्याला रिपोर्टिंग करतात तशा, जसं मी म्हटलं ना रिलायन्स बोर्ड बनवतो किंवा नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरमध्ये काही लोकांना घेतं, CEO CFO, तर ह्या लेव्हलला आपल्याकडे नाही, आपण CEO एवढे मोठे नाही तर CEO असं नाही करू शकत, परंतु आपले जे सिनियर एम्प्लॉई आहेत त्यांची प्रोफाईल, जसं सरांनी सांगितलं, पूर्ण स्क्रीनिंग व्हायला पाहिजे. तर ती प्रोफाईल जी आहे ती मजबूत पाहिजे. म्हणजे हू इज विथ यू इन द टीम, त्यांचा अनुभव किती आहे, त्यांचा नेटवर्क, त्यांचा रिसोर्स, सगळ्यांचा फायदा आपल्याला होत असतो. सो त्याच्याने पण व्हॅल्यू, म्हणजे टीममध्ये कोण आहे, बोर्डमध्ये कोण आहे, याचा सुद्धा, म्हणजे आपल्या कंपनीत जर समजा मुकेश अंबानींनी नाव दिलं की मी तुमचा नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे, आता मला सांगा आपल्या बिझनेसची व्हॅल्यू वाढेल की नाही, बरोबर ना. सो कुठलाही पब्लिक फिगर किंवा हाय प्रोफाईल पर्सन आपल्या बिझनेसमध्ये बोर्डमध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून घेऊ शकतो, सेटिंग फी देऊ शकतो, त्यांचा सल्ला, एक फोन आपल्याला 20 कोटी 50 कोटीचा बिझनेस देऊ शकतं किंवा काही फंडिंग अरेंज करण्यामध्ये पण. सो आपण असा पण विचार करायला पाहिजे की आपल्या प्रायव्हेट लिमिटेडमध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरचं एक पॅनल असलं पाहिजे 2-4 जणांचं, जे आपल्या बिझनेसला 360 डिग्री सपोर्ट करू शकते. त्याच्याने पण बिझनेसची व्हॅल्यू वाढून जाते आणि त्यांना सेटिंग फी 5 लाख रुपये 10 लाख रुपये खर्च आहे, परंतु ते $1 मिलियन बिझनेस देऊ शकतात ते लोक. डेमॉन्स्ट्रेट अर्निंग ग्रोथ, इथं डेमॉन्स्ट्रेट लिहिलेलं आहे. सो केला नाही तरी दाखवा, केला नाही तरी दाखवा. आपण काय करतो, जो करतो तो पण दाखवत नाही, जो केला नाही तो पण दाखवा. आपण उलट करतो, जो करतो तो पण दाखवत नाही. तर त्या प्रॅक्टिसमधून निघून, म्हणजे मी असं फेक एंट्री मारायचं नाही सांगत आहे, मी माझं म्हणायचं असं आहे की आपली जी अर्निंग ग्रोथ आहे, अर्निंग 2 वरती, म्हणजे रिव्हेन्यू आणि प्रॉफिट, हा दोन्ही ग्रो व्हायला पाहिजे. तिथं 36% मी बोललो ना, तशा पद्धतीने ग्रो व्हायला पाहिजे. आणि जर ते होत नसेल तर आपल्याला ते मॅनेज करून त्याची तशी प्रॉपरची ॲडजस्टमेंट करून तशी प्रोव्हिजन करून करायला पाहिजे. म्हणजे ओव्हरऑल आपला व्हॅल्यूला डेंट बसत नाही. तुम्ही एकदम 25 कोटीचा टर्नओव्हर केला, एक काहीतरी कॉन्ट्रॅक्ट गेला तर 5 कोटी महिन्यात झालं, परत तिसरं 35-40 कोटी, तर ते 40 कोटी केल्याचं हे नाही, तर प्रश्न येईल की हे का गेलं. त्याच्याने व्हॅल्यू कन्सिस्टंट बिल्ड होत नाही आणि अशा पद्धतीचं स्ट्रक्चर मग वर्क होत नाही तिकडे. म्हणून कन्सिस्टन्सी लागते, परफॉर्मन्स करावं लागतं. म्हणजे डेमॉन्स्ट्रेट अर्निंग ग्रोथ, अर्निंग कंटिन्युअसली ग्रो व्हायला पाहिजे. सेटअप रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीम, आता हा तर म्हणजे अगदी नाहीच्या बरोबर आहे. आपल्याकडे आपणच R&D आहोत. कसं, क्लायंटकडे गेलो तिथून रिटर्न येताना गाडी चालवतच आपल्याला R&D करतो. आपणच विचार करतो, आपण ऑफिसमध्ये बसून विचार करतो, घरी विचार करतो, गाडी चालवताना विचार करतो, हीच आपली R&D डिपार्टमेंट. चलता फिरता आपणच R&D. तसं न करता जे नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत किंवा आपला जो सिनियर जे हाय प्रोफाईल स्टाफ आहे त्यांना घेऊन आपण बसलं पाहिजे आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट इस्टॅब्लिश केलं पाहिजे की आपण काय नवीन करू शकतो, प्रॉडक्ट काय करू शकतो, मार्केटला काय चालू आहे, म्हणजे मार्केटचा पण रिसर्च. तर हे सगळं व्हायला पाहिजे आणि स्पेशल त्याचं डिपार्टमेंट असलं पाहिजे.
की हे R&D डिपार्टमेंटमध्ये हे, आणि याच्याने काय होतं, तुम्ही जेव्हा R&D डिपार्टमेंटमध्ये आपलेच एम्प्लॉईमधून काही शॉर्ट लिस्टेड जे टॅलेंटेड आपल्याला माहीत असतं कोण टॅलेंटेड आहे, त्याला जर तुम्ही इकडे कमिटी स्वरूपात आणलं तर त्यालाही थोडंसं बरं वाटतं आणि तो म्हणतो की हां, माझं काही सजेशन इनपुट R&Dच्या डिपार्टमेंटमध्ये मी दिलं तर ते इम्प्लिमेंट सर मार्गदर्शन केलंय. कारण मी बघतोय साधारणतः इथे 85 माणसं बसलेत. 85 माणसांपैकी साधारणतः 84 माणसं पैसे देऊन आलेत. तिथे एक ऑफिस बेरर मामाजी, ते भरू शकत नाही पैसे म्हणून ते आले आणि गेले. ते एक फुकट गेले आणि एक आमचे कलिग होते की जे पैसे भरून एकटे बाहेर गेलेत. 83 माणसं इथे बसलेले आहेत. म्हणजे ह्याच्या पुढे मला वाटतं की आम्हाला पहिल्यांदा वाटायचं की आपण कार्यक्रम घेतो 12:30 संपला पाहिजे, म्हणजे टाईम म्हणजे टाईम घेत होतो. परंतु आज असं वाटत होतं की अजून ऐकावं, की भले आपण जीवन देऊ सगळ्यांनी, ते पैसे नाही घेता जीवन देऊ, काही अडचण नाही आपल्याला. म्हणजे वाटलं की मी खरं जे आहे, निखिलचं पण 2 तासाचं पाहिजे होतं आणि सरांचं कमीत कमी 4 तासाचं पाहिजे होतं. म्हणजे आज फुल डे जरी खेळलं असतं आपण तरी चाललं असतं. पण काय झालं की आपल्या मंडळींना अजून सवय झालेली नाही ती फुल डे बसायची. आम्हाला आहे सवय, आम्ही 3-3 दिवस बसतो. त्याचं कारण असं आहे की तिथे गेल्यानंतर 12,000 रुपये लागतात. 12,000 रुपये सेशनचे असतात, रूमचे वेगळे असतात. सेम हॉटेलला घेतलं तर 15,000ची रूम असते. आम्हाला 15,000 रूम न घेता आम्ही बाजूला घेतो की बा 1-1.5 किलोमीटर 2 किलोमीटर की तिथे 4,000 रुपये आहे, म्हणजे 12,000 3 दिवस होईल. आपण ते बघत असतो. आता काय होतं की आपल्याला हळूहळू त्या स्टेपकडे पुढे जावं लागेल. की प्रत्येक जण काय होतं की समजू की धुळ्यावरून आलेत आमचे मित्र, त्यांचं म्हणणं की तुम्ही पैसेही घेतात, 2 तासासाठी आम्हाला बोलवतात, धुळ्यावरून ट्रॅव्हलला 3 तास लागतात आणि 2 तास सेमिनार घेतात. पण आमच्याही लक्षात येतं आहे की 2 तासच सेमिनार नाही, पुढच्या वेळेस आपण पूर्ण दिवसाचा ठेवू. पण काय होतं की आपल्या लोकांना एक सवय वेगळी पडलेली असते, दुपारी जेवण झाल्यावर झोपायची. तर आता काय होतं की जो सेमिनारला बसला असतो समोर, असे डोळे लावायला लागले की त्यात बिचाराचा पण गुड जायला लागतं, काही कोणी ऐकत नाही बा असं. म्हणून आपण ते अजून सुरू केलं नाही, पण आपण करू हळूहळू की थोडं ब्रेक देऊन. आता काय असतं की आतापर्यंत आपण जे आहे बाहेरचे कोणी माणसं बोलत नाही, आपण आपल्या माणसांना पहिल्यांदा प्रमोट करतोय, आपल्या माणसांकडे ज्ञान घेतोय आणि नंतर आपण जे आहे बाहेरून जे गेस्ट बोलणार आहोत त्यांना आपल्याला चार्जेस द्यावे लागणार आहेत. आज आपण बघतो प्रॅक्टिस करतोय किंवा काय आपल्याला परवडतं आहे, स्वस्तात काय देता येईल. आपल्याही समाजात एवढी लोक आहेत की जे बाहेरच्या माणसाची आपल्याला गरजच नाही, कारण आपला समाजच विश्वकर्मी आहे की ज्यांनी जग घडवतोय, तर आपण का नाही घडू शकत असं मला वाटतं. सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिले, सगळ्यांचं मनपूर्वक आभार. पुढच्या वेळेस कमीत कमी 150 लोक यावेत अशी अपेक्षा आहे, कारण ह्या 80 लोक जे आहेत ते 80 सांगणार आहेत, बाबा तू मागच्या साला चूक केली, तू यायला पाहिजे होतं. नुसतं फक्त संभाषण, ओळखी पाळखी जाऊन काही फायदा होत नाही असं नाही, ज्ञानात भर पडते. मी सुद्धा 31 वर्षापासून बिझनेस करतो आहे, सगळ्या गुजराती लोकांमध्ये करतो आहे, पण मी टॅक्सच भरत नाही. पार्टनरशिप आहे, 10 साईट आहेत, 5 कोटी 10 कोटीचं काम आहे, पण टॅक्स नावाचा प्रकार नाही. सगळे पैसे माझ्या बँकेतच दिसतात. खर्चाचा हिशोब जर पाहिला तर खर्चच दिसत नाही. तर आज ह्या सेमिनार केलं तर मला वाटलं की नाही आपण चुकतोय, आपल्याला पण दाखवावं लागेल. आपण जर बॅलन्स शीटवर केलं, आपलं वाढवलं, खर्च टॅक्स जर जास्त भरला तर चांगलं होईल. मी आत्तापर्यंत जास्तीत जास्त 6 लाख टॅक्स भरला आहे. प्रॉपर्टी 10 कोटीची झाल्या किंवा बिझनेस झाला आहे, पण ते नाही दाखवत असं. पण आज वाटायला लागलं की आपण दाखवायला पाहिजे. प्रत्येकाने यातनं काही शिकलं, यातनं काही काय घेता येईल ते घ्यायला पाहिजे. आणि आजचं सेमिनार एकदम छान झालं. निखिल भालेराव साहेब आणि गवळे साहेब यांनी जे लेक्चर दिलं आपल्याला फार धन्यवाद. पुढच्या वेळेस आपण परत टाईम मारू, म्हणजे नेक्स्ट अल्टरनेट करू आपण, पण नक्की करू. थँक्यू, सगळ्यांचा आभार. या कार्यक्रमासाठी विटाचे अध्यक्ष आनंदराव सूर्यवंशी, उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, सरचिटणीस नारायणराव क्षीरसागर, सहचिटणीस विश्वकर्मा शार्दूल आणि खजिनदार महेश वाघ. हे सेशन उद्योजक लोटन गवळे आणि निखिल भालेराव यांनी दिले. याबरोबर धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि औरंगाबादमधून उद्योजक उपस्थित होते. धुळ्याहून दिगंबर वाडेकर, गोटू शार्दूल, विठोबा वाडेकर, औरंगाबादहून मनोज क्षीरसागर, पगारे असे उद्योजक उपस्थित होते. या बैठकीचे आभार प्रदर्शन विटाचे सहसरचिटणीस विश्वकर्मा शार्दूल यांनी केले. आभार प्रदर्शन व्हिडिओ सांगता राष्ट्रगीताने
करण्यात आली. उपस्थित उद्योजकांनी या उपक्रमाबद्दल मनोगत व्यक्त केले. हा जो काही विटावाचा कार्यक्रम राबवला तो नवीन जे उद्योजक आहेत आपल्या समाजातील यांच्याकरता खूपच लाभदायक आहे. आजच्या सेशनमध्ये जे डिजिटल मार्केटिंग आणि फायनान्सचे जे काही आहे म्हणून आपले झाले चर्चासत्र त्याच्यात खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं आणि जे काही नवीन व्यावसायिक आहेत यांना त्याचा फायदा 100% होईल अशी मी आशा करतो. आणि आपले जे काही मार्गदर्शक आहे यांना मी विनंती करेन की आपला समाज जो आहे या समाजामध्ये आत्ताशी लोक आपल्या व्यवसायात सुरुवात केलेली आहे तर त्यांना मार्केटिंग संदर्भात किंवा भांडवल संदर्भात म्हणजे त्यांना काही गरज वाटली तर वेळोवेळी त्यांनी असेच सर्वांना सहकार्य करावं अशी मी अपेक्षा करतो. आणि विटा ग्रुपला धन्यवाद देतो की त्यांनी हे जे काही समाजाकरता राबवत आहेत खूप छान आहे आणि याच्यातून समाज नक्कीच प्रगती करेल अशी मी आशा करतो. जय श्री. आपल्या विटा ग्रुपची जी स्थापना झाली त्यातून आपल्या समाजामध्ये एवढे काही टॅलेंट हाईड झालेले आहे. बेसिकली सिन्स लॉंग बॅक काय होतं आहे आपले जे म्हणजे जे आपल्यामध्ये टॅलेंट आहे ते काय करतो आपण दुसऱ्यासाठी काम करतो आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे सायंटिस्ट लेवलचे लोक आहेत आजसुद्धा आपल्या विटामध्ये आहेत पण आपल्या समाजाचं काय होत होतं एखादा माणूस एखादा प्रोजेक्ट करतो आहे की त्याला मोटिवेट कसं करायचं तसं नाही. अदर कम्युनिटीमध्ये काय असतं की फॉर एक्झाम्पल एखादा डेव्हलपर आहे तो वेगळ्या कम्युनिटीचा आहे तर त्याच्या खाली जे सब वेंडर असतात ते सगळे सेम कम्युनिटीचे असतात. आपल्याकडे काय होतं एखादा मोठा माणूस झाला ना तो काय म्हणतो नाही नाही यार हा मोठा नको व्हायला हा तो त्या लेवललाच राहायला पाहिजे. कम्युनिटी जे बॉन्डिंग झालं पाहिजे ना ते विटाने केलं आहे. आता म्हणजे एवढं आता 4 मीटिंगपासून मी बघतोय ते विटाने सगळं प्रूव्हन करून दाखवलं. तर गुड इनिशिएटिव्ह. थँक्यू. जो भरत नव्हतं तो आता भरेल पडली. गवळी सरांनी जे लेक्चर दिलं त्याच्यातून इन्कम टॅक्स कसं करा आपले पैसे कुठे वाचवायचे कसे करायचे ते त्याच्यामुळे मला बरं वाटतं. नमस्कार. जय विश्वकर्मा. मी विठोबा बळीराम वाडेकर वडगाव. मी पहिल्या मीटिंगपासून विटाच्या मीटिंगला हजर होतो. पहिल्या मीटिंगला इथेच होतो सूर्या मीटिंग इथे हॉटेलमध्ये. नंतर धुळ्याला पण होतो. आणि आजची जी मीटिंग झाली आपली विटाची ती फार चांगल्या प्रकारे झाली आणि आता असं वाटतं आहे की आता आपण ग्रो होऊ पूर्ण समाज आपला पुढे जाईल आणि असे आपल्याला मोठे स्पीकर आपल्या समाजाचे लाभले आहेत. असेच आता याच्यापुढे आपलं मार्गदर्शन भेटलं म्हणजे आपल्याला एकदम सोपं होऊन जाईल. आणि मी सगळ्यांचे आभार मानतो की अशा प्रकारे तुम्ही असं हे कार्यक्रम चालू केलेला आहे तो हा कंटिन्यू असाच ठेवावा. त्यासाठी आम्ही कंटिन्यू तत्पर हजर राहणार आहे. जय विश्वकर्मा. स्टार न्यूजसाठी अदिती पेंढारी, नाशिक.